रायगड जिल्ह्यातील माणगावमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजेच LCB मध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे आणि या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक अविनाश चंद्रकांत पाटील यांच्यासह संदीप सुरेश पहलकर, बाबासो ज्ञानू पिंगळे, मोरेश्वर तुकाराम ओंबले, ओमकार संतोष सोंडकर आणि लालासो महादेव वाघमोडे यांचा समावेश आहे। आता प्रश्न आहे, एवढी मोठी कारवाई का झाली? माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद कंपनीतून चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणात काही मुद्देमाल माणगाव पोलिसांनी जप्त केला होता। मात्र धक्कादायक बाब म्हणजे या मुद्देमालाची नोंद माणगावऐवजी थेट कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची गंभीर विसंगती उघडकीस आली। ही बाब पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कोणतीही वेळ न दवडता तत्काळ कठोर पावलं उचलली आणि संबंधित 6 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले। दरम्यान या कारवाईनंतर अनेक गंभीर चर्चांना उधाण आलं आहे। काही कर्मचारी बदलीनंतरही हस्तकांच्या माध्यमातून बेकायदेशीर वसुली करत असल्याच्या चर्चा, तर एका कर्मचाऱ्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याचंही बोललं जात आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पुढील काळात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। माणगावमधील या घटनेने एकच प्रश्न निर्माण केलाय, कायद्याचे रक्षकच नियम मोडत असतील तर न्याय कोणाकडून अपेक्षित करायचा? या प्रकरणात पुढे काय उघड होणार याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे।